सोलापूर न्यूज 24 मध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या प्रमुख बातम्यांवर एक नजर टाकूया। विजापूर नाका पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक 14/5/2026 रोजी एक घरफोडीचा गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने रोख रक्कम असे मिळून एकूण 9,57,000 किमतीचा मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। सदर गुन्ह्याची माहिती मिळताच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या सर्व तपास पथकांनी घटनास्थळी भेट दिली आणि घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी करून आरोपींबाबत आवश्यक ती माहिती काढण्याचा प्रयत्न चालू केला। त्या दरम्यान गुन्हे शाखेकडील PSI मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकास तांत्रिक तपास आणि CCTV फुटेज याच्या माध्यमातून त्यांनी एक संशयित आरोपी निष्पन्न केला होता। त्या अनुषंगाने ते सतत तपास करत असताना दिनांक 15/5/2026 रोजी साधारण मध्यरात्रीच्या वेळेस सदर आरोपी हा शहर हद्दीत असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांनी मार्केट पोलीस चौकीजवळ एक संशयित गाडी त्यांना मिळून आली। संशयित गाडीला यांनी गराडा घालून तिला ताब्यात घेतलं। गाडी ताब्यात घेतल्यानंतर त्या गाडीमध्ये एक व्यक्ती आपल्या ड्रायव्हिंग सीटमध्ये बसलेला मिळून आला। त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर वय 48 असे असल्याचे सांगितले। त्याची तशीच गाडीची पूर्ण झडती घेतली असता गाडीमध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा जवळजवळ 8,50,000चा मुद्देमाल आपल्याला मिळून आला। नमूद इस्माकडे कसोशीने चौकशी केल्या असता तो त्याच्यावर भरपूर घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे आणि वेगवेगळ्या राज्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे यापूर्वी केल्याचं देखील त्याच्यात निष्पन्न झालं। तसेच ही जी विजापूर नाका हद्दीमध्ये जुळे सोलापूर या ठिकाणी जी घरफोडी दाखल होती ती घरफोडी देखील याच आरोपीने केल्याचे आणि त्याच्याजवळ जे दागिने मिळून आले सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम ती देखील त्याच गुन्ह्यात असल्याचे निष्पन्न झाले। त्यावरून आमच्या टीमने सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे आणि नमूद आरोपीस अटक करून त्यास आता 4 दिवस पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे। नमूद आरोपी जो आहे हा शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्री शंकर हा मूळ राहणारा नागाराम केसर मंडल जिल्हा मलकजगिरी राज्य तेलंगणा या राज्यातील असून त्याच्यावर यापूर्वी जवळजवळ 50 घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत। सदर ही आंतरराज्यीय घरफोडीचा आरोपी पकडून त्याच्याकडून हे गुन्हे उघडकीस आणले आहेत। ही सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त M राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच DCP HQ श्री गौर हसन, DCP क्राईम श्रीमती अश्विनी पाटील, ACP क्राईम श्री राजन माने, त्याचप्रमाणे आमच्या PSI मुकेश गायकवाड व त्यांच्या पथकातील नंदराम गायकवाड, वाजिद पटेल, योगेश बर्डे, संजय साळुंके, अजिंक्य माने, काशीनाथ वाघे, चालक सतीश काटे, बाळासाहेब काळे व सायबरकडील प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड व रतिकांत राजमाने यांनी केली आहे।